नमस्कार मंडळी, सुवीज किचनमध्ये तुमचे स्वागत करते. मी सुवर्णा. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची आमटी. त्यासाठी मी तुरीच्या शेंगा घेतल्यात, त्यातले दाणे त्यातले सोलून घेतलेत. बघू शकता किती छान कोवळे असे दाणे आहेत. त्यासाठी आपण आता कांदा एक घेतलाय बारीक चिरून, मिरच्या घेतल्यात. आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आलं लसूण घेतलंय आणि धणे घेतले. त्यामध्ये पॅनमध्ये मी तेल गरम केलं. तेलामध्ये मी कांदा हा परतून घेणार आहे. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतला की लसूण, आलं आणि मिरची आणि थोडे धणे मी त्यामध्ये घेतले. चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही बघू शकता. मी धणे किती घेतलेत. छान असे परतल्यानंतर मिरची पण मी भाजून घेतली आहे. कोथिंबीर पण मी त्यामध्ये भाजून घेतली आहे. आता मिक्सरला फिरवून घेऊयात वाटण आपण. त्यानंतर तेल घालून मी दाणे पण भाजून घेतलेत सगळे. दाणे भाजल्यानंतर तुम्ही आधी वाटण काढून घ्यायचं. वाटण झाल्यानंतर दाणे मिक्सरला तुम्ही थोडे जाडसर असे दळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पुढे मी कसे दळले आहेत ते. 2-3 फेरच त्याचे दिलेत. तेल गरम करून वाटणामध्ये मी गरम मसाला टाकला आहे ॲड करून. तेल गरम झाल्यानंतर वाटण टाकूयात. वाटणाला तेल सुटलं की त्यामध्ये आपण दाणे हे मिक्सरला वाटलेले ते टाकून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी कसे वाटले आहेत ते दाणे जाडसर. त्यामुळे काय होते, आमटी तुमची जरा दाटसर येते, पातळ होत नाही. तुम्हाला गरजेनुसार जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकू शकता. मीठ घालून उकळू द्यायचं थोडं आणि कोथिंबीर घालून सर्व करू शकतात. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत एन्जॉय करू शकता. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.